हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर माझी केस इतकी गळत आहेत ना की काय सांगू, आता काय करू आणि काय नाही हा मला प्रश्न पडला आहे. महागडे प्रोडक्ट्स वापरले, शॅम्पू चेंज केले, काय नाही ते केले, पण तो केस गळती काय थांबायचं नाव घेत नाही. आता काही दिवसात तर मी टकला होतो की काय किंवा होते की काय असा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येक महिला आणि पुरुषांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आज मी तुमच्यासाठी आणला आहे केस गळतीवरती रामबाण असा उपाय घेऊन आली आहे. आजकाल आपली लाईफस्टाईल इतकी चेंज झाली आहे ना की पूर्णपणे बदलून गेले. उशिरा झोपणं, उशिरा उठणं, खानपान म्हणजे पूर्ण बदलूनच गेली आपली लाईफस्टाईल. तर त्यामुळे केसांवर, शरीरावर पूर्ण इतका बेकार परिणाम होतो ना त्याचा. त्यातल्या त्यात केस तर आपले एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे इथं मी तुमच्यासाठी रामबाण असा उपाय घेऊन आले आहे. नैसर्गिक उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा. यामुळे फायदाच होईल, पण नुकसान अजिबात नाही होणार. पण केस गळती तुमची 100% थांबणार, ही गॅरंटी मात्र माझी. तर इथं मी काय केले, फक्त कांदा घेतला आहे, तो सोलून. तर इथं मी त्याचा पाचोळा दाखवला आहे, पण त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. मी तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आता फक्त आपल्याला कांद्याचा वापर करायचा. अशी एक खिसणी घ्यायची आणि हा कांदा खिसून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये बारीक करण्यापेक्षा असं खिसून घेतलेलं चांगलं पडेल. कारण खिसल्यामुळे काय होईल, त्यातलं पाणी आणि तो चोथा वेगळा होईल. मिक्सर ग्राइंडमध्ये ती पूर्ण एक जीव होऊन जाईल. त्यामुळे खिसून घेणं आपल्याला बेस्ट राहील. खिसणी तुम्ही लहान किंवा मोठी तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर ते कांदा खिसून घेतला आहे आणि तर अशा काही प्रकारचं आपल्याला हे कांद्याचा लगदा मिळाला आहे. बघा झाले की नाही छान असा बारीकसर. आता आपण एखादी चहागाळणी घ्यायची आहे आणि वाटीत एका कांद्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. खूप छान रेमेडी आहे, तुम्ही करून बघा. फक्त 7 ते 15 दिवसात तुमची नक्की केस गळती कमी होईल. ज्यांना जास्त केस गळती आहे त्यांनी आठवड्यातून 3 ते 4 वेळेस याचा वापर करा. ज्यांना कमी गळत आहे त्यांनी आठवड्यातून 2 वेळेस जरी वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर काही जणांना असं असतं की कांद्याचा वास येतोय, तर मग ते कसं लावणार, काय करणार, तर त्याचाही मी उपाय सांगणार आहे. तर ज्यांना कांद्याचा त्रास होतोय, म्हणजे वासाने ज्यांना त्रास होतोय, त्यांनी काय करायचे की आंघोळीच्या आधी 2 ते 2.5 तास हे रस आपल्याला केसाला लावून ठेवायचं आहे. आणि ज्यांना काहीच त्रास होत नाही, म्हणजे इतकं असं काही वाटत नाही, त्यांनी आदल्या दिवशी रात्री लावलं तरी चालतं. इथं मी 2 चमचे ह्या रसात पॅराशूट ऑइल म्हणजे शुद्ध खोबरेल तेल यात घालून घेते आणि हे पूर्ण मिक्स करायचे आपल्याला. तसं तर तेल आणि पाणी मिक्स होणार नाही, पण छान त्याला मिक्स केल्यानंतर ते पूर्ण एकजीव होऊन जातं हे. आणि खूप छान रिझल्ट भेटतो याचा. कसलीही केस गळती असो, पटकन ह्याने कमी होते. पटकन म्हणजे झटपट असा रिझल्ट नाही मिळणार, शेवटी तो नैसर्गिक आहे, तर त्याचा हळूहळूच आपल्याला परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे इथं मी छोटासा कापूस घेतला आहे बघा. आता काय करायचं, कापसाचा थोडासा मी भाग काढून घेते आणि याला आपल्याला जसं आपण दिव्यासाठी फुलवात बनवतो ना, तशी याची फुलवात तयार करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आहे ना. आणि ह्याने आपण केसांच्या मुळाशी हा रस आपल्याला लावून घ्यायचा आहे पूर्ण. परंतु हा रस लावण्याआधी आपल्याला एकदा केस विंचरत घ्यायचे, ज्याने ते किती मोकळे होतील. लावल्यानंतर याला 5 मिनिट आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कांद्याचा रस लावल्यानंतर आपल्याला केस विंचरायचे नाहीत. आपण तसंच याचा जुडा बांधून जास्त घट्टही नाही बांधायचा, जास्त केस आपल्याला गुंतवून ठेवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या